सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 15 मध्ये चेतन नरोटे हे विनोद भोसलेला घाबरून दुसऱ्या प्रवर्गातून एबी फॉर्म जोडले आणि माझा गेम केला असा आरोप माजी महापौर आरिफ शेख यांनी केलाय। सोलापूर महानगरपालिका निवडणूक पराभवानंतर काँग्रेस पक्षात आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। माजी आमदार विश्वनाथ चाकोते आणि आरिफ शेख यांनी मंगळवारी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्यावरती आरोप केलेत। प्रभाग क्रमांक 15 मधून विनोद भोसले यांच्या समोर आपण उभे होऊ नये म्हणून चेतन नरोटे यांनी ऐन वेळी एबी फॉर्म बदलला आणि बाबा करगुळे यांच्या विरोधात ते लढले। वास्तविक पाहता ते विनोद भोसले यांना घाबरून बाबांच्या विरोधात लढले। निवडणुकीत माझा फायदा घेतला, मात्र त्यांच्या भागात क्रॉस वोटिंग झालंय आणि माझा गेम झाला असा आरोप आरिफ शेख यांनी केलाय। जेव्हा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आम्ही फॉर्म भरला होता त्यावेळेस छाननीच्या वेळेस मला जी शंका आली होती ती पुढे खरी ठरली। त्यांनी 1 तास लावलं छाननीचा एबी फॉर्म सबमिट करायला। त्यांचा आणि 4-5 ॲडव्होकेट त्यांनी त्या ठिकाणी बोलवले होते की कसं करायचं, कुणाला फोन लावत होते, कोणत्या अधिकाऱ्यांना त्यांनी चर्चा करत होते। जेव्हा आम्ही आत गेलो तेव्हा 2 कॅटेगरीमध्ये आम्ही फॉर्म भरला होता, क आणि ड। आम्ही दोघं पण, मी पण अध्यक्ष पण, आम्ही दोघं सुद्धा क आणि ड च्या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरला होता। जेव्हा विनोद भोसले जेव्हा फॉर्म सबमिट केला, कारण त्यांचा वेळ आमच्या अगोदर होता म्हणून वेळेच्या अभावी त्यांनी त्या ठिकाणी विनोद भोसलेचा फॉर्म क मधून ते विनोद भोसले एबी फॉर्म सबमिट केला भाजपचा। तेव्हा अध्यक्ष उठून त्यांनी काय केलं, एबी फॉर्म त्यांचा क मधला काढून ड मध्ये भरले। तर मी अध्यक्षला बोललो, आमदार साहेब मी बोललो त्यांना, अध्यक्ष ते दोघं तुम्ही एका ठिकाणचे, मी आणि बाबा एका ठिकाणचे, वोटिंग क्रॉस होतील। नाही माझ्याकडे विश्वास ठेवा, क्रॉस होणार नाही। तर त्यावेळेस मला थोडी शंका आली, की मला शंका आहे आणि खात्री आहे की क्रॉस वोटिंग झालेलं आहे। तुम्ही बघा ना, तिने आमच्याकडून एकतर ना मी निवडणुकीला तयार नव्हतो, नाही तुम्ही थांबा। त्यावेळेस मी तयार झालो, इलेक्शन लढलो, साहेब बोलले, ताई बोलले म्हणून मी बोललो ठीक आहे। तिने फक्त माझा उपयोग करून घेतला अध्यक्षाने, कारण त्यांना असं वाटलं की मुस्लिम समाजचं 1 गट्टा मतदान या ठिकाणी MIM पण नाहीये, 1 गट्टा मतदान मिळतं म्हणून तिने मला घेऊन आणि त्यांची गेम सक्सेस झाली। दलित, मुस्लिम, ख्रिश्चन समाजचे 1 गट्टा परवा पॅनल टू पॅनल मतदान झालं, पण त्यांच्या समाजाने त्यांच्या एरियातले मतं आम्हाला मिळालेली नाही। माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी चेतन नरोटे यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा याचा पुनरुच्चार सुद्धा केलाय। वास्तविक पाहता आपले सर्व सहकारी पडलेले आहेत निवडणुकीमध्ये। आपण अध्यक्ष आहोत, गटनेता झाला म्हणून त्या काँग्रेस कमिटीमध्ये फटाकडे उडवायचे, हार घालून घ्यायचे आणि आम्ही हार घेऊन यावं ही अपेक्षा तर करणं चेतन भाऊना मला वाटते की ती अशी अपेक्षा आमच्याकडनं करू नये। वास्तविक पाहता त्यांनी आपली जबाबदारी स्वीकारून, आम्ही त्यांना नेहमी सांगतो, अनेक आपले काँग्रेस कमिटीची परंपरा आहे, काहीतरी असं अपयश आलं की स्वतःहून त्या ठिकाणी राजीनामा देत असतात। पण लाल बहादूर शास्त्री जेव्हा फक्त साधे रेल्वेचा अपघात झाला होता तर त्यांनी राजीनामा दिला होता मंत्रिपदाचा। हे तर काय आपलं अध्यक्षपद आहे आणि काँग्रेसची परंपरा आहे की बाबा जिथं जेव्हा आपल्याकडून काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय तर ताबडतोब आपण राजीनामा दिला पाहिजे, श्रेष्ठीने सांगितलं पाहिजे, नाही चेतन भाऊ तुम्ही योग्य आहात, तुम्हीच राहा तिथं, दुसरं कोण राहू नये, तुम्ही बरोबर आहे, तुम्ही प्रयत्न केला असाल पण अडचण झाल्यामुळं राहील असेल, काहीतरी अडचणी आल्या असतील त्याची मीमांसा करू आम्ही असं सांगून चेष्टी थांबवली असते त्यांना। पण मी राजीनामा देत नाही म्हणणं चुकीचं।